एका गावामध्ये एक तरुणी पाहुणी म्हणून आलेली होती। आता पाहुणी म्हणून आलेली असतानाच त्या गावापासून काही अंतरावर एका ठिकाणी जागरण गोंधळाचा कार्यक्रम होता आणि तो जागरण गोंधळाचा कार्यक्रम पाहण्यासाठी एक 40 वर्षीय पुरुष निघालेला होता। आता त्या ठिकाणी आलेली जी पाहुणी तरुणी होती तिला तो पुरुष म्हणाला की चल तुला जागरण गोंधळाच्या कार्यक्रमाला नेतो, असं म्हणून तो तिला घेऊन निघाला आणि तो एका दुसऱ्याच ठिकाणी गेला आणि दुसऱ्या ठिकाणी नेऊन त्या तरुणीबरोबर नको ते कृत्य केलं। रात्रभर तिच्यासोबत धक्कादायक घटना, धक्कादायक प्रकरण केलं। नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण, कुठं घडली ही घटना, हे आपण अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत। पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका। आता ही जी संपूर्ण घटना आहे ती आहे आपल्या महाराष्ट्रातीलच रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील। तारीख आहे 6 मे 2018ची। 6 मे 2018ला रात्री 10च्या सुमारास या गावामध्ये, या परिसरामध्ये एका ठिकाणी जागरण गोंधळाचा कार्यक्रम होता आणि जागरण गोंधळाच्या कार्यक्रमाला एक 40 वर्षीय पुरुष निघालेला होता। पण मात्र त्यांच्या घराच्या बाजूला एक 15 वर्षाची तरुणी पाहुणी म्हणून मुंबईवरून या गावामध्ये आलेली होती आणि ती यांच्या ओळखीची होती। म्हणून तो 40 वर्षीय पुरुष त्या तरुणीला म्हणला की तुला मी जागरण गोंधळाच्या कार्यक्रमाला नेतो। आता तो जो पुरुष होता त्या तरुणीच्या वयापेक्षा दुप्पट तिप्पट होता, तिच्या वडिलासारखा होता, म्हणून घरच्यांनी सुद्धा जागरण गोंधळाचा कार्यक्रम बघण्याची परवानगी दिली आणि त्याच्यासोबत पाठवलं। पण मात्र हा जो पुरुष आहे या पुरुषानं त्या तरुणीला मोटरसायकलवर बसवलं आणि ज्या ठिकाणी कार्यक्रम चालू आहे त्या ठिकाणी न नेता त्यानं दुसऱ्याच ठिकाणी नेलं आणि ते ठिकाण होतं मोजे उमराट येथील नवलाई देवीच्या मंदिराच्या पाठीमागचं। आता नवलाई देवीच्या मंदिराच्या पाठीमाग एक निर्जन परिसर आहे, त्या परिसरामध्ये त्या तरुणीला नेलं आणि तिच्यासोबत रात्रभर जोपर्यंत त्याचं मन भरत नाही तोपर्यंत त्यानं नको ते कृत्य केलं। तिच्यासोबत तो अतिप्रसंग करत राहिला। आता तरुणी आरडाओरडा करण्याचा प्रयत्न करत होती, पण मात्र त्यानं तिला धमकावलं, जर ही घटना कोणाला सांगितली तर तुला जीवे मारेल आणि माझ्या इतकं वाईट कोणी नाही, असं त्यानं त्या तरुणीला धमकावलं आणि धमकावून तिच्यासोबत नको ते कृत्य केलं। आता सगळं काही घडल्यानंतर त्याचं मन भरल्यानंतर त्यानं पुन्हा तिला वापस त्या ठिकाणी आणून सोडलं आणि आणून सोडल्यानंतर मुलगी प्रचंड घाबरलेली होती, काय करावं कसं करावं तिला काही समजत नव्हतं। पण मात्र तिनं ते घडलेला संपूर्ण प्रकार तिच्या आईवडिलांना सांगितलाच आणि आईवडिलांच्या पायाखालची वाळूच सरकली। आईवडिलांनी तात्काळ त्या ठिकाणचं जे गुहागर शहर पोलीस स्टेशन आहे ते पोलीस स्टेशन गाठलं आणि रीतसर तो जो पुरुष आहे, आरोपी आहे, त्याच्या विरोधात रीतसर गुन्हा दाखल केला आणि गुन्हा दाखल केल्यानंतर त्या ठिकाणचे जे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आहेत समीर शेंडे यांनी या संपूर्ण प्रकरणाची तपासणी करायला सुरुवात केली। आता तपासणी करायला सुरुवात केली आणि तो जो आरोपी होता अजित गोरीवल याच्या विरुद्ध भारतीय दंड संहिता IPC कलम 376, 323, 506 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला, कारण की संपूर्ण तपास झालेला होता आणि त्यामध्ये तो जो पुरुष आहे अजित नावाचा तो आरोपी म्हणून सापडलेला होता। आता पोलिसांनी जेव्हा अजून तपास करायला सुरुवात केली ही सगळी केस कोर्टामध्ये गेली। कोर्टामध्ये गेल्यानंतर तारीख पे तारीख सुरू झाली आणि अखेर 9 साक्षीदार या संपूर्ण घटनेमध्ये तपासण्यात आले आणि 9 साक्षीदार तपासल्यानंतर तो जो आरोपी आहे त्या आरोपीला 20 वर्षाची सक्त मजुरीची सजा देण्यात आली आहे आणि 50,000 रुपयाचा दंडसुद्धा ठोठावण्यात आलेला आहे, असे त्याला शिक्षा दिली गेलेली आहे। पण जर आपण पाहिलं तर या शिक्षेमध्ये अजून वाढ करावी अशी सुद्धा मागणी त्या ठिकाणच्या तक्रारकर्त्यांनी केली आहे आणि यामध्ये जर त्यानं
जी रक्कम भरली नाही तर त्याचा अजून 1 वर्ष कारावास वाढू शकतो असं सुद्धा त्या ठिकाणी सांगितलेलं आहे। पण जर आपण पाहिलं तर समाजामध्ये, देशामध्ये, राज्यामध्ये कशा पद्धतीनं घटना घडत आहेत हे आपल्याला या संपूर्ण प्रकरणावर लक्षात येतं। आता 40 वर्ष पुरुष होता, त्याच्यापेक्षा अर्ध्या वयाच्या मुलीसारखी ती तरुणी होती, तिला घेऊन ज्या ठिकाणी त्यानं जायला पाहिजे होतं त्या ठिकाणी गेला नाही, दुसऱ्याच ठिकाणी घेऊन गेला, म्हणून त्याला सुद्धा कायदा दुसऱ्या ठिकाणी म्हणजे जेलमध्ये घेऊन गेला आणि त्याचं पुढचं आयुष्य आता जेलमध्येच जाणार आहे, जेलमध्येच तो राहणार आहे। त्यामुळं कुठलीही गोष्ट, कुठलीही घटना थोड्या वेळासाठी असते, पण मात्र त्याचा परिणाम कशा पद्धतीनं भोगावा लागतो हे आपल्याला या संपूर्ण घटनेमधून लक्षात येतं। एकंदरीत या संपूर्ण प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या।